स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेचाही समावेश असल्याने येणाऱ्या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कनाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक दिलीप पोवार यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करावा, त्यांचा योग्य मान सन्मान केला जाईल असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलंय। कोल्हापूर महापालिकेच्या कनाननगर प्रभागाचे 25 वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक दिलीप पोवार यांचा शनिवारी वाढदिवस झाला। खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महापालिकेतील पोवार यांचे माजी नगरसेवक सहकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। या निमित्त खासदार महाडिक यांच्या हस्ते दिलीप पोवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना पोवार यांनी आपण आणि आपल्या पत्नी सरस्वती पोवार महापालिका सभागृहात ज्येष्ठ असल्यानं आपल्याला भविष्यातील महापालिका निवडणुकीनंतर महापौर पद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली। तसंच झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड देताना शासनाकडून 5% आकारलं जाणारं शुल्क 1% पर्यंत कमी करावं अशा 2 मागण्या मांडल्या। या मागण्यांचा संदर्भ देत खासदार धनंजय महाडिक यांनी प्रॉपर्टी कार्ड विषयक शासन शुल्क 1% पर्यंत कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीनं मार्गी लावू असं घोषित केलं। याचबरोबर दिलीप पोवार यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करावा, त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल असं स्पष्ट केलं। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या भाषणात दिलीप पोवार यांनी भाजपमध्ये यावं असं सांगत हा विषय उपस्थित केला होता। यावेळी राहुल चव्हाण, माणिक पाटील चुएकर यांची भाषणं झाली। कार्यक्रमाला माजी नगरसेवक अशोक जाधव, अशोक भंडारे, सुभाष रामुगडे, उदय शेटके, सुभाष जाधव, अजित ठाणेकर, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते।